महायुतीमधनं शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर दोन फॉर्म शिल्लक राहिलेले आहेत, प्रसाद बापू हिरे आणि गोकुळजी गीते. या संदर्भामध्ये प्रसाद बापू हिरेंची देखील गिरीश भाऊंची चर्चा झाली. गणेशजी गीतेंशी देखील ज्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे त्यांच्याशी देखील चर्चा झाली, कारण गोकुळ गीते हे त्यांचे बंधू आहेत. आणि याच्यामध्ये असं ठरलं की जे काही आम्हाला सांगायचं होतं दोन्ही उमेदवारांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यांनी आज रात्रीची वेळ मागितलेली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलतील, मी देखील उद्या सकाळी त्यांच्याशी बोलणार आहे आणि बोलणं सकारात्मक होतं एवढंच मी सांगतो. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? नाही, आत्ता चर्चा झाली. चर्चा करून शेवटी कसं आहे की त्यांना देखील त्यांच्या लोकांशी बोलावं लागेल, त्यांना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आता मी शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून भाऊंना विनंती केली, भाऊंनी महायुतीचे नेते म्हणून त्यांना विनंती केलेली आहे. आणि असं कुठं चित्र नाही आहे की कोण नकारात्मकच होऊन चर्चा पुढे गेली. चर्चा सकारात्मक झाली. काही मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसमवेत गिरीश भाऊंची देखील टेलिफोनिक चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यातनं जे मी परवा संध्याकाळी तुम्हाला सांगितलं होतं तेच मी सांगतो की मी फार आशावादी आणि सकारात्मक आहे. याच्यातनं चांगलंच घडेल. पण काय आश्वासन आपल्याकडनं काय देण्यात आलं? नाही, हे बघा, गणेशजी गीते असतील किंवा गोकुळजी गीते असतील, यांना काहीतरी कमिटमेंट करायची आणि कमिटमेंटच्या आधारे आम्ही करायचं हे त्यांनी कुठची कमिटमेंट आम्हाला नको म्हणून सांगितले, कारण ते गिरीश भाऊंचं नेतृत्व मानतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्यामध्ये वाद लावण्यासाठी ज्या पद्धतीनं डिलिंग चाललेलं आहे, असं चाललेलं आहे, तसं चाललं आहे, ह्याच्यामध्ये 1% नाही, .not 1% पण तथ्य नाही. कारण गणेश गीते म्हणजे मी नाशिकमधलं नाही, तुम्ही सगळे नाशिकमध्ये आहेत. त्याच्यामुळे गणेश गीतेनं अशा सगळ्या गोष्टीची काय आवश्यकता आहे किंवा गोकुळ गीतेनं अशा कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे असातला अजिबात भाग नाही. शेवटी असे निर्णय घेत असताना पॉलिटिकली त्यांचं फ्युचरमधलं करिअर काय, त्यांच्या बंधुराजांचं फ्युचर, या चर्चा होणारच ना. पण त्याच्यासाठी जे काही सोशल मीडियाला काही जे अल्पसंतुष्ट आहेत, काही जे विघ्नसंतोषी आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोन भावांबद्दल काही पसरवण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा तुम्ही जाहीरपणाने निषेध करतो. कारण माझ्यापेक्षा गणेश गीतेना तुम्ही सगळे ओळखता, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं गिरीश भाऊंचे आहेत, तसं निलेश आहे, तसं ते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांची नाहक आर्थिक याच्यावरनं बदनामी करणं हे काही योग्य नाही. ह्याला राजकारण म्हणत नाहीत. हा मला असं वाटतं की अतिशय घृणास्पद प्रकार आहे. त्याच्यामुळं अशा कुठच्याही प्रकारची कमिटमेंट नाही. पण शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर कुठेतरी थांबायला सांगितलं तर शेवटी फ्युचरमध्ये माझ्या करिअरचं काय हा प्रश्न येणारच ना. त्याच्यामुळे त्या संदर्भात गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल. त्याच्यामुळं मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल. उद्या साधारणतः चर्चेची वेळ वगैरे काही ठरलेली आहे? हा, मी पुन्हा एकदा 11:30 वाजता इथंच येणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघेल. गोकुळ गीतेंशी काही तुमचा संपर्क आता काही बोलणे केला आहे का किंवा काही बोलणं झालं का? नाही, गणेश गीते तर स्वतः होतेच ना. त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की आता मी आणि माझे मोठे बंधू राजकारणामध्ये आहोत. मला बोलून चर्चा केली काय किंवा त्यांना बोलून चर्चा केली काय, शेवटी सामंत कुटुंबाशी चर्चा होते. तशी गणेश गीतेंचा फॉर्म मागे गेल्यानंतर गणेश गीते हे देखील तिथले प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली. ते त्यांच्या धाकट्या भावाशी चर्चा करतील आणि गिरीश भाऊंशी उद्या सकाळपर्यंत बोलतील. आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आयर दिलेला आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असून देखील शेतकऱ्यांचा आत्महत्या होतात. तसंच आमच्याकडे दाढीवाला आहे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर टीका केली. नाही, मी बघितलेलं नाही बच्चू भाऊ काय म्हणाले ते. पण मुख्यमंत्र्यांवर टीका झाली नसेल, कारण मुख्यमंत्री हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. सेपरेट काय आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन टीका करत नाही. आम्ही शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल आणि भाजपा असेल, आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः ते बघेन आणि त्याच्यामधनं उद्या आहेच ना मी. अजून हिंदी में क्या कहेंगे आज मीटिंग में गिरीश महाजन जी के साथ आपकी, तो उसके बारे में क्या कहेंगे? नहीं, गिरीश भाऊ के साथ हमारी 2 घंटा तक मीटिंग चली. उसमें गणेश गीते जी भी थे और प्रसाद हिरे साहब भी थे. आज अभी वो मीटिंग ख़त्म हो गई है. उनको भी थोड़ा टाइम दिया हुआ है और कल मेरे ख्याल से इसके ऊपर पॉझिटिव्हली निर्णय होगा. तर पण एवढा वेळ का लागतो? म्हणजे तुम्ही काल रात्रीपासून नाशिकमध्ये आज 2 दिवसापूर्वी पण आला होता, त्याच्या आधी पण आला होता. जर सर्वच एवढं सकारात्मक दृष्टीने चालू आहे तर मग विलंब का होतो? बघा, 2 दिवस मी आहे, गिरीश भाऊ आता आलेले आहेत. नाशिकची निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर नेली की नाही मी? बस झालं. आमचा जो काय हेतू होता की नाशिकची निवडणूक राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतरच त्याच्यामध्ये तडजोड करावी, म्हणून गिरीश भाऊ आज आले.
मी आज सकाळपासून होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. मी अनेकांना भेटलो. मी स्वतः गणेश गीतेंना भेटलो, मी प्रसादजींना भेटलो, मी निलेशजींना भेटलो. पण ती काही राजकीय चर्चा नव्हती. आम्ही गप्पा टप्पा मारल्या. त्याच्यामध्ये तुम्ही पण बातमी दिली की मी कोणालाच भेटत नाही. ओके, ती पण बातमी झाली. त्याच्यामुळं नाशिक, आता परवा मी माझ्या दुसऱ्या पर्सनल कामाला गेलो तर सगळ्यांनी लिहिलं की उदय सामंत नॉट रिजेबल. नाशिकमध्ये आल्यानंतर ते पण जाणवलं. त्याच्यामुळे नाशिकची निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी वेळ जातोय असं आपण समजू. पण राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली का या निवडणुकीची? नाही, राष्ट्रीय पातळीवर तुम्ही नेली असं मी नाही, म्हटलं. पण दखल घेतली का? नाही, इथले नेते सक्षम आहेत ना. राष्ट्रीय पातळीवर जाण्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर पब्लिसिटी झाली असं मी म्हटलं आणि त्याची दखल गिरीश भाऊनी घेतलेली आहे. त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्रसाद हिरे यांनी दुपारी बोलताना आपलं नरेंद्र दराडे यांच्यावरती टीका केली आहे. त्यांनी सांगितलं की 6 वर्षात त्यांनी एकही पत्र कोणाला दिलेलं नाही. नाही, हे प्रत्येकाची भावना असते. ते त्यांच्या विरोधात फॉर्म भरलेले उमेदवार होते पण ते दुपारी बोलले. आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. त्याच्यातनं उद्या तुम्हाला चांगलं काहीतरी निष्पन्न होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.